तुम्हाला कोण बोलले ना? बोलले कोण? मला तुम्ही बोलायचं नाही, अजिबात धरायचं नाही. सोडा खाली पाठ बस. दिसत नाही. खाली बस नाही तर बघ मग लय खायचं पण मागायचं नाही, पडेल. सोडायचं पाठ दिसत. तुला खायचं पण नाही सोडायचं पण नाही, मग काय धरायचं आहे का? खाली बस. सोडा खाली म्हणलंय. बस म्हणून कुठलं सांगितलंय. काय चालू केलंय वेळेला केलंय हाय का तुमच्याकडं? काय हाय हाय काय सुद्धा नाही. खाली बस सांगतो. पदूर सोडा माझा. हा सोडला. बस खाली सांगतो. नाही म्हणलंय बसायचं मला. राहून द्या जा तर तुमच्या. ही रागाला काय केली माहित आहे हिनं जी काय ते नाव माझ्या ध्यानात ना बघा, म्हणजे तुम्हाला आम्ही ती प्लॅन्ट एक सांगितला होता. काय त्याचं नाव? आता बाय मग गेली उठून, तिच्या बी ध्यानात नाही. काय तर स्टेल टेक्नॉलॉजी काय तर कुठला तर बिझनेस एक आम्ही जी चालू केला होता का नाही, त्याची आज होती मीटिंग. मग ही म्हणत होती मला मीटिंगला जायचं घेऊन चला. पण कसं असतं, मीटिंग आजची उद्या होती, उद्याची परवा होती, करता येते, पण तारीख आज महत्वाची होती हो. गेलो होतो तारखेला. आता तारखेला गेलतो म्हणल्यावर ह्याच्यावर तर तुम्हाला समजलं असेल, सगळं काय सांगायची गरज नाही. माय लाईफस्टाईल काय तर बिझनेस त्यात जॉईन झाली. मटेरियल आणायचं आहे त्यांचा, त्या फोन येतोय. आपण जिथून जॉईन झाली तिथून फोन येतोय की ती काय आपण म्हणजे जे प्रोडक्ट घेणार आहे तिथून तुम्ही घेऊन जावा तुमचं प्रोडक्ट म्हणून सुद्धा कालच्या धरणं फोन येतोय. पण हे साहेब आहेत कुठं? जाग्यावर आहेत नाही. रोज उठलं की घर सोडून सकाळची जायचं, ती सांच्याला जायचं. अगं पण बिचारे मी काय रिकामा फिरत नाही ग. नाही तर फिरा की मग. 3-3दा फिरायला जाताय. कुठं फिरायला गेलो काय? कुठं पार्ट्या होत्या म्हणून गेलतो काय? उठलंय कालवा करते, मला नाही खायचं. दररोजचा दिवस सारखा केलाय तो. माणूस कामधंदा असतं म्हणून पळतं, पोटाला वेळेला अन्न भेटत नाही. तू सांग सकाळ जाण काल किती वाजता खाल्ले? बसा काय मला करायचं. आणि तू मात्र 3 टाइम चोंद देऊन इथं खा. सगळं करते भाद्रीने इथं चित्राप ढोर शेरड करड स्वयंपाक असं कर. चित्राबाई ढोर स्वयंपाक मी बघतो, तू बाहेरची कामं बघ की. कुठे आणून द्या की मला एक, मी बघती बाहेरची कामं. का तुझं पाय नाही तर काय मोडले तर काय? तुमचं पाय मोडले तर जाताय गाडीवर टाक घालून शिना, बसून शिना, टेकून शिना. जी बायांना काम होत नाही ती बाया सगळं काम करते, त्या बायांना येत नाही असं समजू नका. मग आज तारीख होती, कोर्टात जायला नव्हतं का? ती तुमच्या नावाची होती, थोडी ना माझ्या नावाची होती. माझा नवरा ऍडमिट केलाय दवाखान्यात, मी मारून म्हणा नवऱ्याबद्दल मी तारखेला आली. सांगा येत नव्हतं का? चेष्टा करायची. अगं ज्याचं काम आहे त्याला जावं लागतं. एवढं कळतंय म्हणल्यावर कशाला बोलायचं ग? हिला एवढं मिटिंगला द्यायला नाही म्हणून हिचं एवढं डोकं तापलंय. बाकीचं हिचा काय विषय नाही. नेलं असतं का नाही मग काय म्हणते तसं एकदम खायला मिळणार होतं बघा नेऊन शिना. काय बोलताय? खोबरं गेलं ते तिकडं काळ झालं पाक बुरशी लागून, वाळून ठेवून देखील आलं नाही. झालेलं इथं आणि मग ते गुळ खोबरं होतं. घरनच जा घेऊन आणि खा. वैताग आणलाय. एक तर दिवस जसा येतोय तसा निघून जातोय, काम कुठली मार्गी लागत नाही. ते दररोज उठले की डोक्याला टेन्शन आहे, दररोज पळापळी आहेच. आणि इथं घरी आले की घरचं अजून टेन्शन आहे. म्हणजे माणसानं पळायचं कुठपर्यंत? आता तुम्ही सांगा, हे वेळेला आणलं तर पाहिजे का नाही? जे काय आपण ह्यातलं घेतलंय ती वेळेला तर आणलं पाहिजे का नाही? हे काय आपण घेतलेलं आहे ही वेळेला आणलं पाहिजे का नाही एवढंच सांगा मला तुम्ही. आपल्या ते जिथं जॉईन झाली ज्या मॅडमनी केलं ना त्यांच्या गाडीवर जा, ती प्रोडक्ट घेऊन. मीच पाहिजे काय? तुला जी चॉईस करायचं आहे. मी अडाणी नाही तर तुम्हाला कशाला बोलली असती? माझी मी केलीच असती की. मला एक कळत नाही तुमच्या मागे लागती. तुम्ही लय लागला येड्यावनी करायला. आम्हालाच कळत, आम्ही दुसऱ्या मागे लागतोय आणि तू आमच्या मागे लाग. काय तो हे केलंय, डोकं दुखायची बारी झाली आहे. कसं असतंय बरं का? आता तुम्ही म्हणसाल काय तर, ज्या क्षेत्रात जे माणूस नसतो कधी ते पाऊल त्यात उचललेलं नसतंय, आपल्याला अडचणी भरपूर येते. तेव्हा जी माहित आहे आपल्याला ती माहित आहे, आणि जे माहित नाही त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला विचारावं लागतं, सल्ला घ्यावा लागतो. आज हे जर काय नाही झालंय, आज राहिलं उद्या ही साहित्य नाही. पण मला सांगा, एक जर आपलं चुकीचं पाऊल उचललं तर त्याची आपल्याला किती तर मोठी पश्चाताप होतोय. कसं आहे, माहित नसल्यामुळे अडकावं लागतंय कुठं ना कुठं. तसं अडकली ती जाम जाम काय नाही, ते किरकोळ अडकले ती. पण त्यातनं पण मार्ग निघतच असतो काय ना काय.
काढावाच लागतोय, आपल्यालाच त्रास होतो. या ना ज्यानं आपल्याला त्रास दिलाय त्याचं तर आयुष्यात कधी स्वतः चांगलं होत नसतंय. कारण की जे दुसऱ्याला त्रास देतो ते आयुष्यात कधी कधी चांगला राहत नसतो. पावलं पावली अडचण येत असते. बहिणीनं बरोबर आहे का नाही माझं? कुणालाच त्रास, कुणी असं वागावं माणसानं, आपल्याकडं कुणाला नाही, त्रास आपल्या कुणी- कोणालाच त्रास नाही बरं का. आपण कुणाला त्रास दिलाच नाही. आणि आपलं सुटसुटीत म्हणणं आहे, आपल्याला कुणा संग बुद्धीला वैरवाद नको. आपण आपल्या जीवनात सुखी आहे. जे कोण असेल त्यांनी त्यांच्या जीवनात सुखी राहावं. पण काय नाही, उठले की दररोज टेन्शन, उठले की दररोज टेन्शन. एकच किड डोक्यात बघा. काय म्हणते, सुखानं घास खाऊ वाटन. रातचं झोपायचं म्हणलं तर झोप लागत नाही. बरं असू द्या, आणि tension. हिथं बायको आल्या कशाला आला, जिथं फिरायला गेलता तिथं ह्याला सांगून जातोय बघा. फोन आला त्यावेळेसच घर सोडले, तरी पण हिचं काय नाही. हाय 30-3-5 आहे. असू द्या. काय असू दे. ऍडजस्ट केलं की तर बहिणीनं आपलं बघा हे आणायचं तर म्हणजे काय आपण घेतलंय की प्रोडक्ट आणायचं तर मला टेन्शन आलं की मी कुठलं म्हणजे त्यातलं कुठलं निवडू हे टेन्शन आलंय. कुठलं आणू, कुठलं काय करू, कसं करू. कसं आहे माहिती, लिहिता वाचता आलं म्हणजे माणूस काय पण फारदेशी निर्णय घेतं, वाचतं लिहितं, त्यातलं काय आहे काय नाही बघून शिना ही करतं. मग मला येत नाही म्हणून मी ह्यांच्या मागं लागते. ह्यांना काय वाटतं, बरं माझ्या मागं लागते, बरं माझ्या मागं लागते. तसं नसतं. जे काय करायचं ते ह्यांच्या करता पोरां करताच आहे, थोडी ना माझ्या करता आहे. हा, तुझ्या करता काय आहे, सगळं आमच्या करताच आहे ना. हो, तू काय खाती का त्यातले 4 पैसे का काय, तुझं त्यातनं कमाई झाली तू आमच्यावरच खर्च करते. असलं बोलण्यात डाळ नासली पाक इथली पाक. चांगलं बोलत जावं. ते ऐकून अक्षरशः बरं का माझं डोकं बदल झालं. तुम्ही म्हणसाल 3-3दा तेच काय बोलतोय, कारण का डोकं काम द्यायचं बंद झाल्यावर झालंय. इथं आलं एक कान हिकंड का नाही, असं नुसतं टेम्परेचरने एकदम हवा कुसती आहे बोललेली शब्दाची. पण खरं सांगा बरं का, प्रत्येकाला माहित होत. जाऊ दे तिकडं, शांत शांत. कारण की ह्यांचं जर ऐकत बसली ना माझं डोकं दुखल्याशिवाय राहत नाही बहिणी. म्हणून ह्यांचं तोंड नाक नाही धरलं, नाक दिलंय सोडून शिना हवा जाऊ द्या. काय सर मागे हिला माहित आहे हो, माणूस रागावला का नाही कसा शांत करायचा ती. पण दुसऱ्या डोक्याला काय टेन्शन नाही कळत, कळते. असं नाही बाबा, मला तिकडे जायचं होतं. माणसाच्या तोंडावर चेहरा हावभाव बघून तरी कसं माहितीये, तुमचं ते हावभाव बघून बघून मी पाक इडी झाली, मेंटल झाली. काय सारखं कुठपर्यंत तुम्हाला झालाय सांगा बरं. आणि काय असं पाप केलं काही कळत नाही बघा. एक अडचण असतो दुसरी ते हायच, डबरं पडलेलं हाय त्यात कुचलेलं हायच. त्याविषयी सोडून शिना काय डोक्यात घेता है का ना बहिणीनं. बिनधास्त सरळ जगायचं, कधी मरण येईल सांगता येत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत खायचं प्यायचं निवांत राहायचं, तसलं नाही कळत. उगा टेन्शन मध्ये जगायचं. हा मान्य आहे, रोजचं जीवन आहे म्हणलं टेन्शन तर राहणारच आहे. जाणून बुजून दुसरी त्रास देणार आहे ती, त्या त्रासात आपल्याला जावं लागणार आहे. देऊ द्या हो, दुसऱ्याने किती बी त्रास देऊ द्या, त्याचं मला काय वाटत नाही. त्यांना मी गंभीर आहे काय त्या त्रासाला. पण घरातली त्रास द्यायला लागली मन तुटतंय हो. नाही व तुम्हाला त्रास द्या, तुम्ही माझा जीव आहे, जीव. काय जीव, माझा श्वास आहे, श्वास. काळजावर हात ठेवून सांगती श्वास आहे माझा. मी भांडाय पण ढिली पडणार नाही, बोलाय पण ढिली पडणार नाही, माया करायला पण ढिली पडणार नाही. बरोबर आहे ना बहिणीनं. मग हे आधीच एवढं कळालं असतं तर एवढं डोकं तर माझं ताणलं असतं का. आणि तापायची काही गरज होती. अडचणी प्रत्येकाला असते, त्या लक्षात घ्यायचं असतं. आज काय काम होतं, कुठं गेलं बर 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 का, कुठं पार्ट्या करायला गेली. बर बर झालं की आता त्या विषयी सोड. बरं जाऊ द्या. तुमच्या कविताताईने नवीन बिझनेस चालू केलाय, त्याला तुम्ही भरभरून साथ द्या, प्रेम द्या. त्यांचं जे काय प्रोडक्ट आहेत ती माहिती पूर्ण सांगल्यावर तुम्ही खरेदी करा. आणि आज कविता मला पार्टी देणार आहे, रगील पे किती पण मासं तळलेली कडक.